शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते आहेत राजेंद्र पाटील म्हणजे आपण एक उमेदवार म्हणून इच्छुक होता आणि उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत असं चर्चा सोशल मीडिया असेल प्रसार माध्यमातून मीडियावरती प्रसारित होत आहे. हे नेमकं काय कारण आहे आणि आपण नाराज आहात का? 15 वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमदार विवेक पंत पाटील साहेब त्यांनी मला हीच विधान परिषदेची तिकीट मला दिलं होतं आणि मी जर नामांकन अर्जही भरला होता. आत्ता ह्यावेळी शेतकरी कामगार पक्षातर्फे अरविंद म्हात्रेंनी नामांकन अर्ज भरला असं मला समजतं. माझ्या वतीने आणि आमच्या कुटुंबियाच्या वतीने शेकापच्या पर्वाच्या वतीने मी अरविंद म्हात्रेंना मनापासून शुभेच्छा देतो. शुभेच्छा देत असताना आम्ही विजयाच्या गणितापर्यंत पोहोचू शकत नाही याचं मला जाणीव आहे. त्याच्यामुळे मी काय याच्यामध्ये इच्छुकामध्ये नव्हतो. भाई पण तुम्ही इच्छुक नाही म्हणतात पण सारखं प्रत्येक वेळेला आपलं नाव पुढे असताना सुद्धा काही गोष्टी असताना सुद्धा देखील आपल्या नावाला डावलण्यामागचं काय कारण वाटतं? उरणच्या शेतकरी कामगार पक्षाच्या युनिटमध्ये एक फेसबुकला एक बातमी आली होती. त्यांनी त्यातलं वास्तव मांडलं. ही गोष्ट खरी आहे. आता आम्ही इच्छुक जरी नसलो तरी पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे या बाबतीत आमचं मत आहे. म्हणजे असंच विधान परिषद किंवा यावेळेस देखील असंच प्रकार घडलेला होता. जाणून प्रत्येक वेळेला हाच प्रकार घडत आहे. या बाबतीत काय वाटतं नेमकं कारण? त्या बाबतीत वरिष्ठ जर बोलते तर मी काय बोलणार. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझं सांगणं होतं की प्रीतम म्हात्रेला तुम्ही तिकीट देऊ नका, हा परत भाजप जाईल. यांनी सेटिंग केलेली आहे. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी जयंत पाटलांनी आमचं ऐकलं नाही आणि जयंत पाटलांच्या चुकीमुळे प्रीतम म्हात्रेंनी उमेदवारी डिक्लेअर केली. त्याच्यामुळं शेतकरी कामगार पक्ष नव्हे तर महाविकास आघाडीच्या हक्काच्या 2-3 सीट प्रीतम म्हात्रेच्या मुलं गेला. त्याची खंत मनाला आजही आहे. पाहायला गेलं तर भाई जो शेतकरी कामगार पक्षाचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हा एक बालेकिल्ला म्हणून पाहत होते आणि काही दिवसामध्ये रिझल्ट हा हाती आला आणि शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते त्या उमेदवाराला तब्बल सगळ्या जागेवरून हार मानावं लागली. जवळपास 1 ते 2 ठिकाणीच आपल्या जागा आलेल्या आहेत. या सगळं विजयानं त्या ठिकाणी बालेकिल्ला मानला जात होता त्या ठिकाणी एक सीट येऊ शकते. हे पूर्ण पक्षाची काय प्लॅनिंग चुकत आहे का काय नेमकं काय वाटतं? पक्षाची प्लॅनिंग वगैरेचा काही विषय नाहीये. अपोजिट पार्टीच्या भारतीय जनता पार्टीवाल्यांचा प्रचंड पैसा याला कारणीभूत आहे. ह्या जिल्हा परिषदेमध्ये जवळजवळ 14 कोटी रुपये खर्च झाला भाजपने किंवा रामशेठ ठाकूर साहेबांनी केला. तर 14 कोटी रुपये खर्च रायगड जिल्हा परिषदेचं बजेट 110 कोटी रुपयाचं आहे आणि तुम्ही एका जिल्हा परिषद जिल्ह्यात 14 कोटी रुपये खर्च करत असाल तर सामान्य कार्यकर्ता आमच्यासारखा कार्यकर्ता प्रॉपर्टी विकून राजकारण करू शकत नाही ना. हे तर वाटलं वास्तव आहे. तरी सुद्धा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही कायम त्यांच्या अगेन्स्ट काम करू आणि मला याच्याबद्दल खात्री आहे की परिवर्तन हा जगाचा नियम आहे आणि या परिवर्तनाची आम्ही वाट बघतोय. भाई आम्ही प्रीतम म्हात्रे यांची देखील बाईट घेतली. म्हणजे जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवड झाल्यानंतर उमेदवार जिंकल्यानंतर तर त्यांचं असं विधान आहे की जेव्हा आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला त्यामुळे आमचा जो बालेकिल्ला म्हणजे ग्रामीण बालेकिल्ला आमचा होता. उरण असेल किंवा पनवेलच्या परिसरातील असेल आमचा मजबूत गड होता. त्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षामधून भाजपमध्ये गेल्यामुळे भाजपचे जे उमेदवार होते ते सगळे विजयी झाले. त्या अनुषंगाने काय सांगताय? तसं असतं तर उरण पंचायत समितीमध्ये 8 पैकी 7 पंचायत समिती शेतकरी कामगार पक्ष मित्र पक्षाच्या लागल्या. 4 पैकी 3 जागा ह्या महाविकास आघाडीच्या लागल्या. तिथं सुद्धा मग जयंत म्हात्रे साहेबांचं आणि प्रीतम म्हात्रेंचं असं दिसायला पाहिजे होतं. फरक तिथं असं झाला की त्यांच्या पैशाला आमचा पैसा तिथं उरणला भिडला. त्याच्यामुळे आमचे उमेदवार जिंकले. इथे आम्ही पैशा दृष्टीनं आम्ही कमी पडलो म्हणून आमचा पराभव झाला. त्यातलं हे वास्तव आहे. प्रीतम म्हात्रेचा करिश्मा जर असता तर त्यांनी तो उरणला पण दाखवला पाहिजे होता ना. वासनबेला दाखवला पाहिजे होता. आज तुम्ही त्या 2.5 जिल्हा परिषदेमध्ये उरण मतदारसंघामध्ये सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मताने विजयी झालेत. मग तुमचा करिश्मा गेला कुठे? बाई पाहायला गेलं तर शेतकरी कामगार पक्षाची जी जुनी ताकद आहे पुन्हा ऊर्जा निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढवण्यासाठी कशा प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे आणि शेतकरी कामगार पक्ष पुन्हा भक्कमपणे उभा राहण्यासाठी कशा प्रकारची रणनीती वापरली पाहिजे? शेतकरी कामगार पक्षाच्या वाढीसाठी किंवा आम्ही प्रयत्नशील आहोतच. आम्ही आदरणीय आमदार विवेकानंद पाटील साहेब यांची वाट बघतोय. मग ते आल्याशिवाय आम्हाला पुढची दिशा ठरणार नाही. आणि तरी
शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आजही मला सांगायचा आनंद वाटतोय की इतका मोठा पराभव होऊन सुद्धा आजही एकही कार्यकर्ता दुसऱ्या कुठल्या बाजूला फिरकला नाहीये. कार्यकर्ता आहे त्याच ठिकाणी ठाम आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% शेतकरी कामगार पक्ष परिवर्तन घडवेल अशी मला खात्री आहे.